बरं ते कमी झालं काय आपल्या जिल्ह्यातला पठ्ठ्या पेटून उठला बा. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी. चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष. मराठा आरक्षण एकच मिशन, मराठा आरक्षण एकच नेता मनोज जरांगे पाटील. आमच्या पोरांनी गावोगावी बॅनर लावली. हां एक पठ्ठ्या म्हणे बॅनर काढ आमचा नेता येणार आहे. जरांगे पाटलांनी सांगितलं का बापाचं गाव आहे का रे. मराठ्यांच्या पोरांनी लावलेला बॅनर, ज्या बॅनरवर शिवछत्रपतीचा फोटो आहे, शंभूराजांचा फोटो आहे, राष्ट्रमाता जिजाऊंचा फोटो आहे, कोट्यावधी मराठ्याच्या दैवताचा जरांगे पाटलाचा फोटो आहे, ते बॅनर फाडण्याचं काम यांनी केलं. नुसतं बॅनर फाडलं नाही, मराठा आरक्षणाच्या चळवळीत जरांगे पाटलाचा पाठिंबा देणाऱ्या मराठ्यांच्या पोरांवर कुऱ्हाडीनं वार करण्याचं काम केलं. काय नाव त्या पठ्ठ्याचं? रावसाहेब दानवे, खासदार आपले, हिंदुत्ववादी खासदार. मराठ्यांच्या पोरांचा वापर तुम्ही करता आणि तुमच्या राजकीय स्वार्थासाठी मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर कुऱ्हाडी चालवण्याचं काम करता. याद राखा, गाठ आमच्याशी आहे. जरांगे पाटलांनी सांगितलं आता नादी नाही लागायचं त्यांच्या, उत्तर देऊ योग्य वेळी. 24 डिसेंबरला मराठ्यांना आरक्षण भेटणार आहे, तोपर्यंत शांत राहायचे. मग एका एकाचा हिशोब घेऊ. विठाला विठाला आरक्षणाला अनेक लोक विरोध करतायत, जाती जातीत भांडणं लावतायत. आता धनगर समाज, ओबीसी समाज, मराठा समाज जाती जातीत भांडणं लावण्याचं काम केलं जाते. बघा एक बरणी हातात घ्या, बरणी बरं का, एक बरणी हातात घ्या, त्या बरणीमध्ये 100 लाल मुंग्या टाका आणि 100 काळ्या मुंग्या टाका. 100 लाल मुंग्या टाका, 100 काळ्या मुंग्या टाका. 2 तास बरणी तशी ठेवा. कोणत्याच मुंग्याच्या नादी नाही लागत, अजिबात नाही. एकमेकीच्या अंगावून जाते आणि त्या पण नादी नाही लागत कोणाच्या. पण तीच बरणी हातात घ्या ना, अशी डगडगा हलवा. चौथालते त्या मुंग्यालाही महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचे लोक एका बरणीतल्या मुंग्याप्रमाणे आहे. काही घेणदेण नाही त्यांना. एकमेकाशी प्रेमाचे संबंध आहे. कोणत्या समाजाचा असला तर एकमेकाच्या ताटात जेवणाऱ्या महाराष्ट्रातील 18 पगड जातीचे लोक आहे. छत्रपतीचा ज्वलंत आणि जिवंत विचार आहे तो. पण ती बरणी हलवण्याचं काम कुणीतरी करतंय. पोरांच्या डोक्यात जातीवाद भरण्याचं काम कुणीतरी पेरतंय. शांततेच्या मार्गाने निघणाऱ्या मराठ्याच्या आंदोलनामध्ये गालबोट लावण्याचं काम कुणीतरी करतंय. जाती जातीत भांडणं लावण्याचं काम कुणीतरी करतंय. अरे एकमेकीवर मुंग्या चवताळतात, मुंग्यांचा दोष नाही. ही बरणी हलवणारा कोण याचे कान आणले पाहिजे. विठाला विठाला कोणी मराठ्यांना किती विरोध करा, मराठ्यांच्या विरोधात किती भूमिका, तुमची काय अवकात आहे आणि तुमची काय पात्रता आहे मराठ्यांना माहिती आहे. आता मराठी शांत झालेले. आतापर्यंत मराठ्यांनी एकमेकांचे पाय ओढले. एकदा गाढवाची आणि कुत्र्याची पैज लागली. पैज अशी लागली, जो कुणी पळत जाईल नदीच्या पलीकडच्या सिंहासनावर जाऊन बसेल तो राजा होईल. गाढव म्हटले, कुत्र म्हणले गाढव तर लंगड आहे, आत्ता पुढं जातो सिंहासनावर बसतो राजा होतो. कुत्र्याची गाढवाची पैज लागली, जो सिंहासनावर अगोदर जाऊन बसणार आहे तो राजा होणार आहे. गाढव लंगडे हळूहळू पळतंय, कुत्र वेगाने पळतंय. कुत्र गाढवाच्या पुढं निघून गेलं. पण ज्या पुढं गेल्याच्या नंतर कुत्र्याला एक चौक लागला. 2-4 कुत्रे आडवे झाले. कुत्र्याचा त्या चौकात टाइमपास झाला. तेवढ्यात लंगडा असणारं गाढव हळूहळू मागून पुढं निघून गेलं. कुत्र पुन्हा वेगाने निघालं, गाढवाच्या सहज पुढे गेलं. पुन्हा पुढच्या चौकात कुत्र्याला 2-4 कुत्रे आडवे झाले. या कुत्र्याला भुंकू लागले, रगडू लागले. तेव्हा लंगडत चाललेलं गाढव पुन्हा या कुत्र्याच्या पुढे निघून गेलं. 2-3 चौकात कुत्र्यानं गाढवाला क्रॉस केलं. गाढव तरी कुत्र्याच्या पुढं पलीकडच्या गल्लीनं निघून गेलं. नदीत उतरून पुढे गेलं. कुत्र्याला वाटलं गाढव दिसत नाही, गाढवाला मागं टाकला. पण कुत्र पळत पळत गेलं, नदीच्या पलीकडे गेलं. आत्ता सिंहासनावर बसतो आणि राजा होतो कुत्र्यानं ठरवलं. पण कुत्रा सिंहासनावर जवळ गेला, बघतो तर काय आपल्या अगोदर गाढवच गादीवर बसले. कुत्र्यानं विचार केला, विचार विनिमय केला आणि कुत्र्याच्या लक्षात आलं आपण वेगवान असून तरी हारलो का आणि गाढव लंगडा असून तरी जिंकलं का. कुत्र्यानं विचार विनिमय मंथन केलं. कुत्र्याचा एक सिद्धांत लक्षात आला, आपल्याच जातीच्या लोकांनी जर आपल्याला चौकात अडवलं नसतं तर आज गाढव गादीवर बसलं नसतं. हे जे लोक गाढव बसवले ना आपण गादीवर, गाढव ऐका ऐका ऐका, ज्याची गाढवावर बसायची लायकी नाही, गाद्यावर बसायची लायकी नाही, त्यांना गादीवर बसवण्याचं काम आपण केलंय.
त्याचे फळ आपण भोगत आहोत. ऐका, त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतंय. म्हणून इथून पुढे जरा विचार करा. मराठ्यांचा जो मराठ्यांच्या पाठीमागे उभा राहील तो मराठ्यांचा नेता. बच्चू कडू नावाच्या एकमेव वाघानं मराठ्यांची बाजू मांडली. बच्चू कडू सारख्या नेत्याच्या मागे खंबीरपणे उभा राहा. जर उभं राहिला नाहीत ना, इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. मतदानाच्या लालसेपोटी हरामी इकडे तिकडे फिरतात आणि समाजाची बाजू मांडायचं आलं, वेळ आली तर मराठ्यांच्या पोरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतात. मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढाईत पाठिंबा तर देत नाही, पण मराठ्यांच्या लढाईत आडकाठी करण्याचं काम करतात. खोटे गुन्हे मराठ्यांच्या पोरावर दाखल केले जातात. हे बंगले पेटवतात एकमेकांचे, निवडणुकीतला एकमेकांचा राग एकमेकावर काढतात आणि मराठ्यांच्या पोरांना खोटे गुन्हे दाखल करून नुकसान भरपाईसाठी मराठ्यांच्या पोरांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये अडकवतात. पण आता मराठा समाज शांत होणार नाही. काल परवापासून तर गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. 3-3, 4-4 वाजता लाखो मराठे जरांगे पाटलाच्या सभेला जमायला लागले. ते म्हणते तुम्ही रात्री 10 नंतर सभा का घेतली? लगेच पोरावर गुन्हे दाखल. किती गुन्हे दाखल करताल रे तुम्ही? अरे महाराष्ट्रातले कोट्यावधी मराठे बसतील एवढे जेल तरी तुमच्याकडे आहेत का? आम्ही सगळे यायला तयार आहे. नुसतं मराठ्यांच्या पोरावर दडपण आणण्याचं काम करतात. पोरं आता घाबरणार नाही, पोरं आता मागं येणार नाही. कारण पोरांना नेतृत्व असं भेटलंय, त्या नेतृत्वानं सांगितलंय आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. आमचे पोरं छातीत गोळ्या झेलून सुद्धा माघार घेत नसेल तर याचा अर्थ असा आहे आमच्या पोरांचा मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर 100% विश्वास आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्याबद्दल काय सांगतात? अभंगाचं दुसरं चरण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. या पहाडी का वाट देवा तया पहाडी होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी तयाचा कुळी कन्या होती होती जे सात्विक. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. असा सात्विक पुत्र जरांगे पाटील नावाचा योद्धा मराठा समाजाला नेतृत्व मिळालं. 100% विश्वास आहे मराठ्यांचा. म्हणून तर नेत्याच्या सभेला पैसे घेतात लोक गाड्याची, आणि गाडी नुसता ड्रायव्हरच जातो. पण जरांगे पाटलाच्या सभेला 1 रुपयाही नाही दिला कुणाला. 1.5 कोटी लोक जमले. याचा अर्थ सगळ्यांचा त्या नेतृत्वावर विश्वास आहे. आणि 100% मराठा समाजाला आरक्षण फक्त जरांगे पाटीलच मिळवून देऊ शकतात हे समाजाला कळायला लागलं. आणि त्याच्या पुढचं सांगू का तुम्हाला? मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, मिळत नाही हे विषय डोक्यातून काढा. मराठ्यांना आरक्षण भेटलंय. बरेचसे मराठी ओबीसी झाले. जरांगे पाटलाचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे सगळ्यांनी. बरेचसे मराठी ओबीसी झाले. 24 डिसेंबरपर्यंत सरकारची समिती काम करते. सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे, तेवढं सरकारच्या बाजूनं बोललं पाहिजे. समिती कामाला लागली, कुत्र्यासारखी पळती समिती नुसती. जरांगे पाटलांनी सांगितले 24 डिसेंबरला गाठ माझ्याशी आहे, समिती काम करते. ज्यांचे ज्यांचे पुरावे भेटले ते ओबीसी झाले. पण आमची मागणी सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. 100% आरक्षण मिळणार आहे. सरकार देणार आहे.
आणि जर नाही दिलं तर सरकारच्या छाताडावर बसून मराठे घेणार आहे, हे सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितले. सरकारला आता मराठ्यांच्या मगरमिठीतून सुटका नाही. सरकार योग्य दिशेनं पाऊल उचलते. सरकारनं वेगवेगळे पिसाळे कुत्रे जरी सोडले तर आंदोलन मोडणार नाही. सरकारनं खोटे गुन्हे जरी दाखल केले तरी आंदोलन मोडीत निघणार नाही. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं माझा जीव गेला तरी चालेल पण मी माघार घेणार नाही. 24 डिसेंबरपर्यंत मराठ्याचा संयम राहणार आहे. 24 डिसेंबरपर्यंत मराठी जोपर्यंत संयमी आहे तोपर्यंत सरकारनं आम्हाला न्याय दिला पाहिजे. 24 डिसेंबर नंतर हे मराठी जरांगे पाटलाचं पण ऐकतेत का नाही हा सुद्धा प्रश्न आहे. संयम मराठी ठेवणार नाही म्हणून सरकारनं त्या ठिकाणी मराठ्यांच्या पोरांना योग्य तो न्याय दिला पाहिजे. आरक्षणासाठी आमची पोरं मरायला लागली. ज्याच्या घरातला पोरगा गेला त्या आईला विचारा पोरगा गेल्याचं दुःख काय. ज्यांच्या घरातली पोरगी गेली त्या आईवडिलाला विचारा पोरगी गेल्याचं दुःख काय. फक्त आरक्षणामुळे जर आमच्या लेकराला आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर सरकारनं आता जागं झालं पाहिजे. आणि मराठ्यांच्या पोरांना मी हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती करेल. मराठा समाज हा लढणारा समाज आहे, लढवय्या समाज आहे, क्षत्रिय समाज आहे. आपण मरणारे नाही तर आपल्या अन्यायावर आपल्यावर अन्याय करणाऱ्याला वेळ प्रसंगी मारण्याची वेळ आली तर मारू, पण आम्ही कधी मरायचं नाही. आपण आरक्षणासाठी आत्महत्या कधी करायची नाही. आरक्षणासाठी आत्महत्या करणं आपल्याला शोभणार नाही. म्हणून मराठ्यांच्या पोरांनो शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कुणबी मराठ्यांच्या पोरांनी आता लढायला शिकलं पाहिजे, मरायचं नाही. किती मोठं संकट येऊ द्या जीवनात, प्रत्येक संकटाच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाण्याची धमक शिवछत्रपतीच्या विचारांचा वारसा आपल्याला देतोय. म्हणून कोणी आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. आणि हे करण्याकरिता आपल्या जीवनामध्ये छत्रपती शिवरायांना आपल्याला प्रेरणास्थान मानावं लागेल. मनोज जरांगे पाटलाबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. जरांगे पाटलाच्या उपोषणाच्या ठिकाणी सराटी अंतरवाळीत लाठी हल्ला झाला आणि जरांगे पाटील एका दिवसात महाराष्ट्रात गाजले. एवढा सोपा हा प्रवास नाही. तर त्या माणसानं त्या अगोदर 22 वर्षे समाजासाठी केलेला मोठा संघर्ष त्या पाठीमागे कारणीभूत आहे. स्वतःच्या पोटात अन्नाचा कण नसताना समाजाचं काम करताना मी त्या माणसाला माझ्या डोळ्यानं पाहिलंय. अंगावरती फाटके कपडे असताना समाजासाठी जागृती करताना मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. अरे त्या माणसानं उपाशी राहून समाजाचं काम केलंय. वेळ प्रसंगी स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात रोजानं पाठवलं, पण समाजाची जागृती करण्याचं काम त्या माणसानं सोडलं नाही. जमीन विकली, जमीन, समाजसेवा सोडली नाही, समाजाचं काम सोडलं नाही. हे मनोज जरांगे पाटलाच्या जीवनातला त्याग आहे, त्याग. 11 वर्ष झालं, 11 वर्ष मी त्यांच्या सोबत आहे. जवळून पाहिलं त्यांना, मोटरसायकलवर फिरलो, पायी दौरे केले, तरी त्या माणसानं आयुष्यामध्ये कधी 1 रुपयाचा लोभ केला नाही. म्हणून तर कोट्यावधी लोक त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिले. त्या माणसाने जीवनात केलेलं इमानदारीनं काम आणि इमानदारीचा संघर्ष त्या माणसाचा उदयाला आला. म्हणून मराठ्यांच्या पोरांनो आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. जरांगे पाटील देव माणूस आहे, जरांगे पाटील देव माणूस आहे, जरांगे पाटील हिंदू धर्म मानणारा माणूस आहे, जरांगे पाटील माळकरी माणूस आहे, जरांगे पाटील वारकरी माणूस आहे, वारकरी घराण्यातला माणूस आहे. हा माणूस योग्य दिशेनं आपल्याला घेऊन जाईल, त्या दिशेनं आपल्याला जायचंय. इथून पुढे जरांगे पाटील सांगतील तेच धोरण आणि जरांगे पाटील बांधतील तेच तोरण, त्यांच्या शब्दावर आपल्याला चालायचे. राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी घातलेली आहे, तुम्ही गावोगावी बंदी घातलेली आहे. या पुढाऱ्यांना गावात येऊ द्यायचं नाही, हे बॅनर कोणाला फाडू द्यायचे नाही. त्याला सांगा आता, आतापर्यंत बॅनर फाडले, आता जो कोणी मराठ्यांचा बॅनर फाडेल, मराठ्यांनी शिव फाडलेलं एवढं लक्षात ठेव, तुला फाडायला वेळ लागणार नाही. बॅनर फाडणाऱ्यांनो मराठ्यांचे बॅनर फाडण्याचा विचार इथून पुढे करू नका. त्याच्यानंतर राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करून सुद्धा जर एखादा पुढारी म्हणला तुमच्या गावात येऊ द्या, तर बिंदास येऊ द्या. बरं का, माझं ऐका, बिंदास येऊ द्या, त्याला गावात येऊ द्या, येशीत येऊ द्या, येशी लोक येऊ द्या, त्याला नाही म्हणू नका. त्याला बंदी घातली, बॅनर वाचलं त्यानं, तरी म्हणतो येऊ द्या. सदावर त्याला काय अरे बाबा थांबवतो आम्ही, तरी म्हणलं एखादा पुढं येऊ द्या बघा, त्याला गावात येऊ द्यायचं, मध्यभागी येऊ द्यायचं. मग तो म्हणेल घ्या आमचा पक्षाचा झेंडा हातात.
पक्षाचा झेंडा हातात घ्या म्हटलं तरी नाही म्हणायचं नाही, माझा ऐका मी चुकीचं सांगणार नाही. पक्षाचा झेंडा हातात घ्या म्हटलं तरी हातात घ्यायचा बरोबर नाही म्हणायचं नाही. झेंडा हातात घ्यायचा, दांडा उलटा करायचा आणि त्याच्या मागं लागायचं. हरामखोरा किती दिवस फसवतो रे आम्हाला. आत्तापर्यंत पिढ्यानपिढ्या आमच्या बर्बाद केल्या तू, तरी आमच्या पोरांचा मतदानासाठी वापर करायचा. आमचे पोरं छातीत गोळ्या झलतात, तुम्ही बंगल्यात बसून गोळ्यांचे आवाज ऐकायचे. आता आपण कोणाच्या मागं जायचं नाही. वेळ प्रसंगी या नेत्यांना आम्ही आमच्या मायबापाचं न ऐकता नेत्यांचं ऐकलं. नेत्याला बाप समजला आम्ही, बाप आमचं आयुष्य खर्ची घातलं आणि आमच्या लढाईच्या अस्तित्वाच्या लढाईची वेळ आली तरी आमच्या घराची दरवाजे जर बंद करत असेल तर या नेत्याच्या पाठीमाग उभं राहू नका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. विठोबा रखुमाय, जय विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय. सरकारला आता पक्क कळालेलं आहे हे मराठी एकत्र होतच नाही आणि झाले ना तर मराठीचे फूट कधी पडत नाही. कारण मी सांगितलं तुम्हाला, मराठा समाज एकमेकाचे पाय ओढणारा, मराठा समाज खेकड्यासारखं एकमेकाला मागं ओढणारा, मराठा समाज एकमेकाचे बांध कोडणारा, मराठा समाज एकमेकाचे डोके फोडणारा, मराठा समाज भावकीच्या वादापायी एकमेकाच्या लग्न कार्यात न जाणारा, वेळ प्रसंगी अंत्यविधीला जर न जाणारा, मराठा समाज एकाला दारू पाजून दुसऱ्याला भांडायला लावणारा, अशी मराठा समाजाची प्रचंड बदनामी आत्तापर्यंत करण्यात आली. पण ही सगळी बदनामी मोडीत काढून मराठ्यांनी एकत्र येऊन दाखवलेलं आहे. आता एकत्र येण्यामध्ये कोणीच मराठ्यांना अडवू शकत नाही, कोणीच मराठ्यात फूट पाडू शकत नाही. आणि मराठी अखंडपणे एक राहणार आहे, शेवटच्या श्वासापर्यंत एक राहणार आहे, आरक्षण भेटेपर्यंत राहणार आहे आणि भेटल्यानंतर सुद्धा राहणार आहे. आणि जर आरक्षणात काही त्रुटी घातल्या ना, जाता आता जर आरक्षण मिळालं नाही, आरक्षणासाठी अजून 10 वर्ष लढायचं काम पडलं ना, तरी मराठी अशाच एकत्रितपणे लढणार आहे. सरकारच्या बापाला मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल, कारण मराठ्यांचं वादळ आता पेटलेलं आहे. मराठ्यांच्या पेटलेल्या वादळाची या वादळाला सामोरं जाण्याची धमक आणि क्षमता सरकारकडे नाही. म्हणून सरकार न्याय देईल. फक्त भावनिक होऊ नका, कोणत्या जातीच्या विरोधात पोस्ट टाकू नका. तुम्हाला डिवचायला, तुमच्या आंदोलनाला मोडीत काढायला, गालबोट लावायला अनेक लोक तुम्हाला त्या ठिकाणी पेटवतील, परंतु कोणत्याच जातीला भांडू नका. सगळ्या जाती आपल्यासोबत आहे. तुम्ही म्हणाल मग मराठ्याच्या विरोधात दुसऱ्या जातीचे लोक बोलतात, ते जात त्यांची काढू नका. मराठ्यांच्या विरोधात जे कोणी बोलत असेल ते सुपारीखोर आहे, ते पैसे घेऊन बोलतात. जातीत भांडणं लावण्याचा लोकांचा डाव तो बाजूला ठेवा. शांततेच्या संयमाच्या मार्गाने जरांगे पाटील सांगतात त्याप्रमाणे आपल्याला लढा चालू ठेवायचा. कारण हार्दिक पटेलाच्या नेतृत्वाखाली जाट समाजानं आंदोलन उभा केलं होतं. आपलं आंदोलन काहीच नाही. खरं सांगू, आपण 1.5 कोटी जमलो, त्यांचं आंदोलन एवढं पेटलं होतं, रेल्वे पटऱ्या उखळून फेकल्या होत्या त्यांनी. ते आंदोलन सुद्धा सरकारनं मोडीत काढलं, कारण आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. ज्यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागतं त्यावेळी आंदोलन मोडीत काढणं सोपं जातं. शांत मराठ्यांना हिंसक वळण लावायची काय गरज आहे हो? दगडफेक करायची काय? 1.5 कोटी जमले, याच्यापेक्षा मोठी दहशत कोणती आहे? आपल्याला हिंसक वळण लावायची, दगडफेक करायची, जाळपोळ करायची गरज नाही. ते शस्त्र हातात घेऊ नका. जर तुमच्यावर गुन्हे दाखल झाले, सरकारनं मागं घेतले नाही, नोकऱ्यासाठी तुम्ही आरक्षण मागता, तुमच्या करिअरची बर्बादी होईल. हिंसक वळण लावू नका, शांततेच्या मार्गाने आंदोलन करा. वेळ प्रसंग भविष्यात काय करायचं सगळे मिळून करू, एक दोघं करू नका. तोपर्यंत शांतता घ्या. जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. समाज आता एक झालेला आहे. कोणाच्या बापाला समाज फुटत नसतो. समाजाची नुसती बदनामी झाली आत्तापर्यंत. आता हा समाज एकमेकांना मागं ओढणार नाही.